राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात अल्पवयीन 9वीच्या विद्यार्थिनीचा छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणात संबंधित विद्यार्थिनीच्या वडिलांवरच वाहन घालून त्यांचा पाय मोडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मानोरी तालुका राहुरी येथील अरबाज अमीन शेख या युवकाने 9वी शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला चिठ्ठी देत अयोग्य शब्दात बोलून तिचा वारंवार छळ केल्याचा आरोप आहे। या प्रकारामुळे विद्यार्थिनीने घाबरलेली व मानसिक तणावाखाली असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे। घडलेला प्रकार विद्यार्थिनीने घरी आई वडिलांना सांगितल्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईक संतप्त झाले। त्यांनी आरोपीला जाब विचारण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला। या दरम्यान झालेल्या वादातून संतप्त नातेवाईकांनी आरोपीला पकडून त्यांना मारहाण केल्याची माहिती मिळत आहे। त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान या घटनेनंतर मुलीचे वडील आरोपीला जाब विचारण्यासाठी गेले असता दोघांमध्ये वाद झाला। या वादाच्या वेळी आरोपीने गाडी मुलीच्या वडिलांच्या पायावर घातल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेत त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पाय मोडल्याचे सांगितले जात आहे। जखमीवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। या संपूर्ण घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून अल्पवयीन मुलीचा छळ आणि तिच्या वडिलांवर झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। दरम्यान या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे। अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा घटनांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहे। आज सकाळी 10:30 वाजता मला फोन आला की एक मोमेडियन समाजाचा मुलगा आहे, तो एक 9वीत असणाऱ्या मुलीला त्रास देत होता। त्याच गाडीवर तो ड्रायव्हर होता आणि त्या मुलीला वारंवार त्रास देत होता। तिला मेसेज पाठवायचा, चिठ्ठी पाठवली आणि तिला म्हणे का तू मला फार आवडती। मग तिनं तिच्या वडिलांना सांगितलं का मला असा असा त्रास होऊ राहिलाय, म्हणून वडील विचारायला गेले। म्हणून त्या हरामखोर माणसाने त्या वडिलांनाच लात मारली आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर केला। ह्या अशा जर घटना घडत असतील तर म्हणजे आपलं महाराष्ट्र कोणत्या दिशेला चाललं असा आम्हाला प्रश्न पडतोय। तेव्हा आमची मागणी आहे याच्यावर कठोर कारवाई होऊन याला ह्या अशा हरामखोर अवलादींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। ह्या अवलादी सुटल्याच नाही पाहिजे, कारण की 9वीचं वय म्हणजे 9वीत असणारी मुलगी म्हणजे किती लहान वय असतं। 9वीत असणाऱ्या मुलीला ह्यो 25 वर्षाचा टोनगा तिला वारंवार त्रास देतोय। मग अशात यांची तिकडं